नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही बघत असलेल्या कांद्याची पोझिशन तुम्ही या ठिकाणी बघताय, नीट लक्षात घ्या। गोल्टी आकारातील कांद्याचं 20 दिवसात हार्वेस्टिंग जर करायचं असेल तर कोणत्या दोन फवारण्या त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे आणि दोन पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे। पाठ पाणी दोन पाणी देणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे दोन फवारण्या करून 20 ते 22 दिवसामध्ये आपण जर बघितलं, या ठिकाणी तुम्ही बघताय हा जो कांद्याचा आकार आहे, हा जो आकार बघताय बरोबर, याला आपल्याला हार्वेस्टिंगला अशा पद्धतीने आणायचंय 20 दिवसामध्ये। मग काय फवारणी करायची, याचं लष्टर चांगलं कसं ठेवायचं, याचा रंग आकर्षक कसा मिळवायचा, या स्टेज पासून या स्टेज पर्यंत आणण्यासाठी 20 दिवसात दोन फवारण्या करायच्या। म्हणजे या 20 दिवसामध्ये दोन फवारण्या म्हणजे 10 दिवसात दोन फवारण्या आणि दुसरी फवारणी झाल्यानंतर 10 दिवसांनी असा कांदा तयार करून हार्वेस्टिंग करून घ्यायचंय। मग त्याच्यासाठी या बाजूला तुम्ही बघितलं असेल पाणी चालू आहे, हे पाणी दिलं, हे पाणी दिल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची की पात पण चांगली राहिली पाहिजे, फुगवण पण चांगली झाली पाहिजे। त्यासाठी पहिली फवारणी पाणी दिल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी शेवटच्या म्हणजे त्याच्या नंतरचं एक पाणी आपल्याला द्यायचंय, त्यावेळेस आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची। नीट लक्षात घ्या, 200 लिटर पाण्याला प्लॅटिनम 500 मिली, रिडोमिल गोल्ड 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये एखादं कराटे 200 मिली घ्या, रॉकेट 200 मिली घ्या, कुठलाही प्रोक्लेम 100 ग्रॅम घ्या, एक कीटकनाशक करून फवारणी करून घ्यायची। आता 5-6 दिवसानंतर तुम्हाला काय करायचंय, शेवटची फवारणी त्या ठिकाणी करायची आणि पाणी द्यायचंय शेवटचं, जेणेकरून तुम्हाला अशी फुगवण मिळवायची। ही जी फुगवण तुम्हाला दिसते, अशी फुगवण तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायची। म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं, या ठिकाणी हा जो कांदा तुम्ही बघताय, बघितलं, हा माझ्या हातात कांदा आहे, हा कांदा असा बनवायचा आहे। त्याच्यासाठी आता हे पाणी दिलंय, हे पाणी दिलंय, वापसा आली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी तुम्हाला काय करायची आहे, 200 लिटर पाण्याला प्लॅटिनम 500 मिली, रिडोमिल गोल्ड 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत कराटे 200 मिली किंवा रॉकेट 200 मिली असा स्प्रे झाला। वापसा आली, परत एक शेवटचं पाणी द्यायच्या अगोदर, ते पाणी द्यायच्या अगोदर खूप महत्वाची फवारणी आहे। 200 लिटर पाण्याचं प्रमाण आहे, कल्टर तुम्हाला फक्त आणि फक्त घ्यायचंय 20 मिली, फिनिक्स हायटेकचं मॅक्सवेल घ्यायचंय तुम्हाला 250 मिली, त्या ठिकाणी 04932 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम आणि रोको 200 ग्रॅम ही शेवटची फवारणी जर असा कांदा मिळवायचा। याच्यापेक्षाही मोठा तुम्ही मिळवू शकतात। आता बघा, इथं जर तुम्ही बघितलं, हा जो कांदा आहे, हे बघितले, यांना ही फवारणी केल्यावर अजून चांगला गोळा माल तयार होईल। आणि हे जे छोटे कांदे हे जे आहे, याची साईज अशी होण्यासाठी हे पाणी या बाजूला पाणी चालू आहे, इकडनं पाणी भरत भरत त्या बाजूला पाणी चालू आहे। या पाण्याच्या वापसा कंडिशनला तुम्हाला पहिली फवारणी करायची आहे, प्लॅटिनम 500 मिली, रिडोमिल गोल्ड 500 ग्रॅम, कराटे 200 मिली। एक 8-9 दिवस जाऊ द्या, 8-9-10 दिवस जाऊ द्या, शेवटची फवारणी तुम्हाला करायची आहे 200 लिटरला कल्टर 20 मिली, मॅक्सवेल 250 मिली, फिनिक्स हायटेकचं होमोब्रोसनाइड 250 मिली, 04932 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, रोको 200 ग्रॅम, गरज असेल तर रोकोचा वापर करा। आणि त्या दरम्यान एक शेवटचं पाणी द्या, वापसा आल्यानंतर कांद्याची हार्वेस्टिंग करून घ्या। असा चांगला दर्जेदार कांदा तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, लाल कांद्यामध्ये बरेचसे व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न केला। आता हा व्हिडिओ देण्यापाठीमागचं एकमेव कारण असं आहे की बाजारभाव बऱ्यापैकी चांगले आहेत। मग अशा वेळेस आपला कांदा 20-25 दिवसामध्ये कसा झपाट्याने हार्वेस्टिंगला आणता येईल, जी चिंगळी कांदा आहे, थोडक्यात आपण जर बघितलं, थोडक्यात तुम्हाला दाखवतो। आता हे बघा, हा कांदा आपल्याला असा बनवायचा आहे, तो बी 20 दिवसामध्ये। त्याच्यासाठी दोन पाणी द्यायचे आणि दोनच फवारण्या करायच्या आहेत, त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरून असा कांदा मार्केटला आपल्याला न्यायचा आहे। आणि गोल्टी कांदा आपल्या म्हणजे आपल्या शेतामध्ये जर एक ट्रॅक्टर कांदा निघत असेल तर तिथं आपल्याला फक्त 1 ते 1.5 क्विंटलच त्या ठिकाणी गोल्टी किंवा चिंगळी ज्याला आपण म्हणतो ती राहिली पाहिजे आणि एक नंबरचा दर्जेदार माल आपल्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। त्याचं लस्टर, त्याची शायनिंग, त्याचा हा जो कपडा आहे, हा कपडा खूप चांगला मिळाला पाहिजे आपल्याला, हा कपडा चांगला मिळाला पाहिजे, याचा रंग आकर्षक लाल राहिला पाहिजे। त्याच्यासाठी या दोन फवारण्या महत्वाच्या, त्या जर तुम्ही केल्या तर चांगल्या पद्धतीत जो काही बाजारभाव आपल्याला मिळतोय, जे काही टनेज आपल्याला मिळवायचंय आणि एक नंबर क्वालिटीचा 80 ते 90% आपल्या शेतामधून, एकर असेल, बिघा असेल, 2 एकर असेल, 4 बिघे असतील, त्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीने प्रमाण तुम्हाला फवारणीचं 200 लिटरचं सांगताना। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जे कांदे 40, 45, 50 दिवसाचे असतील त्यांना पुढच्या 30-35 दिवसाला हार्वेस्टिंगला आणायचे, तर 40, 45, 50 दिवसाला खताचा डोस देत असताना तिथं एकरी 50 किलो पॉलिसल्फेट, 50 किलो 24-24-0 आणि 50 किलो 18-46
या खताचा डोस 45, 50, 55 दिवसापर्यंत देऊन घ्या. त्यानंतर तुम्हाला या ज्या 2 फवारण्या सांगितल्या, या 2 फवारण्यांच्या आधी एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायची. ती म्हणजे 55-60 दिवसाला एकरी 500 लिटर पाण्यामधून 5 लिटर फोस्ट्रोकची गच्च फवारणी करणे. पुढचं पाणी देणे, खतानंतरचं पुढचं पाणी देऊन वापसा येताच तुम्हाला प्लॅटिनम, रिडोमिल गोल्ड आणि कराटेची फवारणी करायची. परत एक पाणी द्यायचं आणि त्यानंतर कल्टरची जी फवारणी मी तुम्हाला सांगितली ती केली. जे कांदे 50-55 दिवसाचे आहेत त्यांना 90 दिवसाला हार्वेस्टिंग आणण्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जे शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांना 15-20 दिवसातच आपल्याला हार्वेस्टिंगला आणायचंय. काही शेतकऱ्यांना शेवटचं पाणी द्यायचंय, तिथं देखील या 2 फवारण्या 8 दिवसाच्या अंतराने करून कांदा हार्वेस्टिंगला चांगल्या पद्धतीत तुम्ही आणू शकतात. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. लाल कांद्यामध्ये या 2 फवारण्या आणि 50-55 दिवसाच्या कांद्याला एक खताचा डोस आणि 3 फवारण्या मी सांगितल्या, ह्या 100% करून बघा. चांगला हार्वेस्टिंग तुम्हाला मिळेल, चांगल्या दर्जाचा कांदा तुम्हाला मिळेल. हाच व्हिडिओचा शेवटचा अंतिम टप्प्यामध्ये निष्कर्ष होता. शेतकऱ्यांना गरज होती म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देत आहे. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.